आज बाळासाहेब हयातीमध्ये असते आणि ते तुझ्या शोवर आले असते. हो, मी मिस करतो त्यांना. ते असते तर मुख्य म्हणजे ते असते तर आले असते माझ्यासाठी आले असते. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. निमित्त आहे खुप्ते ते गुप्तेचा नवीन सीझन येतो आणि त्या सीझनचा सूत्रधार अवधूतदा माझ्यासोबत आहे. दादा कसा आहेस? एकदम मजेत. दादा आपण लोकं गप्पांना सुरुवात करूया. नवीन पर्व येत आहे, नवीन सूत्र येत एपिसोड येतात आहेत. काय सांगशील ह्या पर्वामध्ये काय धमाल असणार आहे? कारण का पहिले जे 2 पर्व होते ते खरंच खूप गाजलेले. काय यामध्ये आम्हाला नवीन बघायला मिळेल? ह्यामध्ये खूप मजा असणार आहे. प्रत्येक एपिसोडला एकच गेस्ट असणार आहे आणि खुपणारे प्रश्न आहेत, धारदार प्रश्न आहेत, पण जपणारे देखील प्रश्न आहेत. आम्ही प्रोमोसुद्धा बोलला. पहिलाच प्रोमो हा साहेबांसोबतचा आहे. तसं बघायला तर तुझा आणि राजसाहेबांचं नातं खरंच खूप जुनं आहे. त्याच्यापेक्षा अधिक बघायला गेलं तर बाळासाहेबांचं आणि तुझंसुद्धा नातं खरंच खूप आधीपासूनच आहे. साहेबांसोबत तो एपिसोड शूट करतानाचा तुझा अनुभव कसा होता? काय सांगशील त्याबद्दल? खूपच छान अनुभव होता. खूप आनंद देणारा अनुभव होता. खूप गप्पा रंगल्या आणि मला कारण आम्ही आता पण अनेकदा भेटतो असं नाही, पण मंच वेगळा असल्या कारणाने वेगळे प्रश्न विचारता आले, हक्कानी प्रश्न विचारता आले आणि ते खूप प्रेमाने बोलले. दादा तुला हा प्रश्न मला खरंच विचारायला आवडेल की जर आज बाळासाहेब हयातीमध्ये असते आणि ते तुझ्या शोवर आले असते तर काय फिलिंग असते? आणि तू त्यांना असेच खुपणारे प्रश्न काय विचारले की जशा गप्पा रंगतात त्याच टाईपच्या रंगायला? खूप छान प्रश्न आहे आणि हो, मी मिस करतो त्यांना. ते असते तर मुख्य म्हणजे ते असते तर आले असते. अगदीच. ते आले असते माझ्यासाठी आले असते. मी ज्यावेळेला शिवसेना गीत केलं होतं त्यावेळेला त्याच्या अनावरणासाठी रिलीज फंक्शनसाठी त्यांनी स्वतः ते गोरेगावला आले होते. NSC ग्राउंडला त्यांनी स्वतःच्या हस्ते ते शिवसेना गीत रिलीज केलं होतं. त्यांचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझा प्रेमातनं त्यांच्यावर अधिकार आणि हक्क होता. मी त्यांना सांगितलं असतं ते आले असते आणि ते आले असते तर मी जितक्या प्रेमाने आणि हक्काने माननीय राज साहेबांना हे प्रश्न जे विचारले तसेच त्यांना देखील विचारले असते. कारण का बाळासाहेबांचा आम्हाला किस्सासुद्धा माहिती आहे. तूच आम्हाला सांगितलेलास मोर्या चित्रपटाच्या दरम्यानचा तो किस्सा, झेंडा चित्रपटादरम्यानचा तो किस्सा. दादा जर तुला या तुझ्या सिंहासनावर बसायची संधी भेटली तर तुला कोणत्या एका मुलाखतकाराकडून किंवा कोणत्या कलाकाराकडून आणि किंवा कोणत्या पॉलिटिशियनकडून मुलाखत घ्यायला आवडेल? काय सांगशील? कोणत्या पॉलिटिशियनकडून तुझी मुलाखत घ्यायला आवडेल किंवा मुलाखतकाराकडून? पॉलिटिशियनकडून कोणत्या घ्यायला आवडेल तुला? नाही, कोणता पॉलिटिशियन तुला असं वाटतं की अरे नाही हे जर माझ्यासमोर असले तर वा थोडी भीती वाटू शकते अशी? मी उत्तर देणार आहे. येस. आणि समोरचा व्यक्ती तुझी मुलाखत घ्यायला असेल. मी मग पॉलिटिशियनपर्यंत लिमिट नाही करत मी त्याला. ओव्हरऑल मुलाखतकार मी जे चांगले जे बघितलेत आजवरचे त्याच्यामधलं सगळ्यात छान मला जर का कोणाचं नाव वाटतं तर ते म्हणजे सुधीर गाडगिळे. तर सुधीर गाडगिळांची मुलाखत ही खूप माझ्यासाठी आदर्श आहे. किंबहुना मी मुलाखतकार म्हणून ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला गाडगिळांसारखा विचार करतो. नाही खरंच खूप रंगत येते, मजा येते असं गप्पा मारताना. अजून प्रमोशनच्या दरम्यान आपण भेटच राहू आणि खरंच एकदा थँक्यू आमच्यासाठी हा परत शो घेऊन आल्याबद्दल. खरंच थँक्यू.